नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2023 मध्ये जे काही प्रश्न उत्तर आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्रांनो, हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। एक प्रकारे आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न कळाले की आपल्याला पॅटर्न कसा आहे हे देखील कळून जाईल, म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात यावर देखील आपल्याला थोडंसं समजून जाईल। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश कारखाना उभारला गेला। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर इंग्रज यांनी उभारला होता। कधी? 1651 या वर्षी हुगळी नदीच्या काठावरती पहिला कारखाना इंग्रजांनी उभारलेला होता। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमा दर्शवते? पहा, विचारलं काय आहे की कोणती अशी नदी आहे जी हिमालयाची सर्वात म्हणजेच अति पूर्वेकडील सीमारेषा दाखवते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर ब्रह्मपुत्रा नदी हे आपलं उत्तर असणार आहे। आणि यावरचे काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते देखील पहा। तर ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयातील सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते। ब्रह्मपुत्रा ही आशियातील एक प्रमुख नदी आहे। ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ही हिमालय पर्वत रांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यातील सांगपो या नावाने उगम पावते। तिथून पूर्वेकडे वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेश जे आहे ते राज्यामध्ये ती प्रवेश करते। अरुणाचल प्रदेश आणि आसाम मधून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशमध्ये जाऊन मिळते। ब्रह्मपुत्रा या नदीची सुमारे जी लांबी आहे ही 2900 किती 2900 किलोमीटर एवढी आहे। मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदीवरती जरी आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर या नोट्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर 100% असणार आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी नाशिकचे जे न्यायदंडाधिकारी होते अर्थ जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती? एक ठिकाणी आपण पहा, याला या ठिकाणी जो जिल्हाधिकारी होता कलेक्टर जॅक्सन असा देखील खूप पुस्तकात उल्लेख आलेला आहे। या ठिकाणी न्यायदंडाधिकारी असा शब्द आलेला आहे। तर या ठिकाणी पहा, जिल्हाधिकारी जो म्हणजे कलेक्टर जॅक्सन जो होता त्याची गोळ्या झाडून हत्या कोणी केली होती? अनंत लक्ष्मण कान्हेरे। पण प्रश्न काय विचारलाय की अजून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या सोबतीने म्हणजे यांच्यासोबत अजून कोण असं होतं की त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कृष्णाजी गोपाळ कर्वे हे जे आहेत यांनी 21 डिसेंबर 1909 या दिवशी जे कान्हेरे आहेत यांच्या सोबतीनं जो जे होता कलेक्टर जॅक्सन याला गोळ्या घालून मारलं होतं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, आपल्याला खूप वेळा असे प्रश्न विचारले जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत, राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत आणि कधी कधी आपल्याला त्यांचा जिल्हा देखील विचारला जातो, लक्षात ठेवा। त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर राज्य आहे याचं ऑप्शन क्रमांक 1, तर उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे। लक्षात ठेवा, भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान त्याबरोबरच सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे ओळखलं जातं। या ठिकाणी अजून आपल्याला 2 प्रश्न कोणते कोणते पडतात ते देखील पहा। भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान। आणि भारतातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प देखील कोणता आहे? तर जिम कॉर्बेट उद्यान राष्ट्रीय उद्यान। आणि मित्रांनो, हे जे दोन्हीही प्रश्न आहेत म्हणजे हा धरून तीनही प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात? पहा, कोरवा जमात विचारला आहे आणि उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर मिर्झापूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोरवा जमाती ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणात आढळतात. पहा, मिर्झापूर हे उत्तर प्रदेशमधील एक जिल्हा आहे आणि हे जे लोक आहेत कोरवा जातीचे लोक, तर यांच्यामध्ये शासन व्यवस्थेची रीतसर पद्धत नसते आणि मिर्झापूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचं शहर आहे, म्हणजे तो एक पहा जिल्हा देखील आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिर्झापूर. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. पहा, न्यायाच्या संदर्भात वापरण्यात आलेला शब्द कोणता आहे. कशामध्ये? भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे त्यामध्ये न्याय या संदर्भामध्ये एक शब्द वापरला गेला आहे, तर तो कोणता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर आर्थिक न्याय. लक्षात ठेवा, आर्थिकचा शब्द वापरला आहे संदर्भामध्ये न्याय म्हणून. तर प्रस्ताविकेमध्ये न्यायाची 3 स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे आणि राजकीय न्याय आहे. त्यामध्ये पहा, जे सामाजिक न्याय आहे यामध्ये जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. जो आर्थिक न्याय आहे यामध्ये पहा, उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि जो राजकीय न्याय आहे यामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आणि राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश केलेला आहे राजकीय न्यायामध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी खालीलपैकी कोणी केली आहे. पहा, अमरावती या ठिकाणी मित्रांनो लगेच प्रश्नाच्या वरून आपण अमरावती शहर ओळखायचं नाहीये कोणतं आहे. तर लक्षात ठेवा, जे अमरावती स्तूपाची जी पायाभरणी आहे ना ही केलेली आहे पर्याय क्रमांक 2. तर महादेव भिक्षू यांनी केलेली आहे. आणि हे जे अमरावती शहर दिलेलं आहे किंवा अमरावती हे जे विचारलेलं आहे तर हे अमरावती पालनाडू जिल्ह्यातील आहे. पहा, आणि पालनाडू जिल्हा जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतो आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे पहा सध्या अमरावती. त्यामुळे लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्यामधील अमरावती नाही, हे जे आहे हे आंध्र प्रदेशची राजधानी जी आहे अमरावती त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि अमरावती स्तूप हे जे आहे हे अमरावती पालनाडू जिल्हा आंध्र प्रदेश राज्य या भागातील एक उद्ध्वस्त झालेलं बौद्ध स्तूप आहे. अमरावतीच्या स्तूपाची जी पायाभरणी आहे ही महादेव भिक्षू यांनी केलेली आहे. अमरावती स्तूप बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी एक अतिशय महत्त्वाचं स्मारक होतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिका जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, म्हणजे झालेले जे व्हिडिओज आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. एक प्रकारे पॅटर्न कसा आहे हे देखील आपल्याला समजून जाईल. यानंतरचा प्रश्न आहे परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो. पहा, परतीचा मान्सून याचा जो परिणाम आहे तो कोणत्या राज्यामध्ये पाऊस पडतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर तामिळनाडू राज्यामध्ये परतीचा जो मान्सून आहे त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये पाऊस पडत असतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या 5 नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात. पहा, आपल्याला काय विचारलंय की खालीलपैकी अशा कोणत्या 5 नद्या आहेत की ज्या संपूर्ण महाराष्ट्रामधून वाहतात किंवा महाराष्ट्रामधून जातात. तर यामध्ये प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर कृष्णा नदी, गोदावरी नदी, तापी नदी, नर्मदा नदी आणि कोकण क्षेत्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत तर ह्या 5ही नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या वाहतात. लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे. या ठिकाणी मित्रांनो प्रश्न थोडेसे वेगळे विचारले जातात, म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहित असतं पण फक्त प्रश्न थोडासा वेगळा केलेला असतो. या ठिकाणी काय विचारलंय की महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू विचारला आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता की महाराष्ट्रातील सर्वात उंच जागा किंवा सर्वात उंच ठिकाण कोणतं आहे. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर कळसुबाई हे जे शिखर आहे हे आपल्या राज्यातील सर्वात उंच असणारं शिखर आहे, म्हणजेच सर्वात उंचीवरील तो देखील बिंदू आहे. आणि कळसुबाई हे जे शिखर आहे हे अकोले या तालुक्यातील म्हणजेच कोणत्या तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचंय अकोले तालुक्यामध्ये आहे कोणतं कळसुबाई शिखर. काही काही विद्यार्थी आपले नाशिक जिल्हा सांगतात, तर लक्षात ठेवायचंय नाशिक आणि अहिल्यानगर या दोघांच्या बॉर्डरवरती आहे पहा कळसुबाई शिखर.
पण मुख्यतः ते अहमदनगर म्हणजेच तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई शिखराची जी उंची आहे ही 1646 मीटर एवढी आहे. आपल्याला आतापर्यंत 1646 मीटर उंच हे जे आहे हे खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे यावरती प्रश्न. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर. आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील याला ओळखलं जातं. कळसुबाई शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवरती म्हणजे सीमेवरती वसलेला आहे. कोणत्या तालुक्यात आहे? तर अकोले या तालुक्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विश्व भारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? या ठिकाणी एक विद्यापीठ आहे विश्व भारती विद्यापीठ. आपल्याला याची स्थापनावर देखील प्रश्न विचारला जातो, कधी केली, आणि दुसरा प्रश्न आहे कोणी केली. तर या ठिकाणी याची जी स्थापना आहे ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 तर रवींद्रनाथ टागोर यांनी याची स्थापना केली आहे विश्व भारती विद्यापीठाची. लक्षात ठेवा मित्रांनो, याचे काही महत्त्वाचे पॉइंट देखील लक्षात ठेवा. विश्व भारती विद्यापीठ स्थापना कधीची आहे? 23 डिसेंबर 1921 ची. कोणी केलेली आहे? संस्थापक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर आहेत. या विद्यापीठाचं उद्देश काय होतं स्थापन करण्याचं? की भारतीय शिक्षणाची जी बीजं आहेत ते रोवण्यासाठी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. म्हणजे भारतीय शिक्षण जे आहे याला खोलपर्यंत पोहोचवण्यासाठी, तळागाळात पोहोचवण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. आणि कुलपती कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान असतात. पहा, विश्व भारती विद्यापीठाचे कुलपती. तर मित्रांनो, यावरती आपल्याला कधी कधी प्रश्न असा विचारला जातो, बाय चान्स जर आपल्याला प्रश्न असा विचारला, विश्व भारती विद्यापीठाचे कुलपती सध्याचे कोण आहेत? तर लक्षात ठेवायचंय, सर्वात काय महत्वाचं आहे की भारताचे पंतप्रधान हे त्याचे कुलपती असतात. म्हणजे ज्या ज्या वेळी जे पंतप्रधान असतील तर ते त्या प्रश्नाचं आपल्या उत्तर असणार आहे. पर्याय 4 संस्थापक कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्यांचा सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 86वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे 2002 चा. तर या कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्यांचा सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पहा, 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002. यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट काय आहे? सन 2002 मध्ये भारतीय राज्यघटनेतील 86व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाचा अधिकार प्रदान केलेला आहे. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनणार एक नवीन अनुच्छेद केलेला आहे. पहा, अनुच्छेद 21A याला जोडण्यात आलेला होता. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती रिफायनरी म्हणजे शुद्धीकरण कारखाना ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाममध्ये आहे? या ठिकाणी आपल्याला अजून 2 प्रश्न तयार होतात. तर भारतातील सर्वात जुनी रिफायनरी म्हणजे शुद्धीकरण कारखाना जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, तर आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. पण तो कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर दिग्बोई रिफायनरी. मित्रांनो, या ठिकाणी पहा, दिग्बोई हे जे शब्द आहे कधी कधी आपल्याला डिगबोई असा देखील विचारण्यात आलेला आहे. तर दिग्बोई हे नाव आहे पण डिगबोई देखील विचारलं जातं. आणि दिग्बोई ही जी रिफायनरी आहे ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाम या राज्यामध्ये आहे. सन 1901 मध्ये दिग्बोई ही भारतातील पहिली ऑइल रिफायनरी सुरू करण्यात आली होती. रिफायनरीमध्ये क्रूड तेलाचं रूपांतर हे पेट्रोलमध्ये केलं जातं. आणि दिग्बोईमध्ये सापडलेली तेलविहीर जी आहे ही सर्वात जुनी आणि आजही वापरात असलेली तेलविहीर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दिग्बोई रिफायनरी. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता? ज्यानुसार इम्पेरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळालेला होता? प्रश्न हा खूप सोपा आहे, फक्त आपल्याला प्रश्न थोडासा मोठ्या पद्धतीने विचारलेला आहे. प्रश्न समजून घ्या मित्रांनो. तर ब्रिटिश सरकारने खालीलपैकी असा कोणता अधिनियम मंजूर केला होता की त्या अधिनियमानुसार इम्पेरियल विधान परिषदेमध्ये मंजूर झालेला जो कायदा होता तर ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला आणि कोणताही खटला न केल्याशिवाय त्याला अटक करण्याचा अधिकार मिळाला होता. आणि तो जो कायदा होता तो ऑप्शन क्रमांक 1 तर 1919 चा रौलेट कायदा होता. त्यालाच पहा म्हटलं जातं 1919 चा रौलेट ऍक्ट देखील त्याला म्हटलं जातं. आणि 1919 ही जी तारीख आहे ही अजून एका महत्वाच्या गोष्टीसाठी किंवा घटनेसाठी ओळखली जाते. तर ज्या ठिकाणी जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला, जालियनवाला बाग हत्याकांड तो देखील 1919 याच वर्षी झालेला आहे.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. वर्ष लक्षात ठेवा, फक्त 1919 या वर्षी झालेला आहे जालियनवाला बाग हत्याकांड. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडे असते किंवा कोण करतो? तो त्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर जे भारताचे राष्ट्रपती आहेत, तर राष्ट्रपती यांच्याकडे असतात. पहा, भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात आणि न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्याचे जे अधिकार आहेत हे राष्ट्रपती यांच्याकडे असतात. आणि हे जे भारताचे राष्ट्रपती आहेत, हे न्यायाधीशांची नियुक्ती संविधानाच्या अनुच्छेद 124च्या कलम 2 अंतर्गत करतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ही भारताचे राष्ट्रपती करत असतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे? पहा, संघ राज्याची भाषा जी आहे याच्याशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अनुच्छेद 343 हा जो आहे हा संघ राज्यांची भाषा याच्याशी संबंधित असणारा अनुच्छेद आहे. यामध्ये पहा, 218 हे जे अनुच्छेद आहे हा सर्वोच्च न्यायालय संबंधित तरतुदी आणि उच्च न्यायालयांना लागू असणं हे 218 अनुच्छेद आहे. 132 अनुच्छेद काय आहे? 132 अनुच्छेद विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता हे जे आहे 132 मध्ये आहे. आणि 368 मध्ये काय आहे? तर घटना दुरुस्ती ही 368 मध्ये आहे. पर्याय या प्रश्नाचं 1 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पहिले अँग्लो अफगाण युद्ध कोणत्या वर्षी केव्हा झालं? पहा, या ठिकाणी आपल्याला मराठा आणि इंग्रजावरती देखील युद्ध विचारण्यात आलेलं आहे. त्यापैकी पहिलं अँग्लो अफगाण युद्ध केव्हा झालं असं विचारलेलं आहे. तर ते काळ आहे 1839 ते 1842 हे जे वर्ष आहे यामध्ये झालेलं आहे पहिलं अँग्लो अफगाण युद्ध. मित्रांनो, खूप महत्वाचे हे काळ आहेत आणि यामध्ये आपल्याला जे काही युद्ध झालेले आहेत युद्धांवरती TCS हमखास प्रश्न विचारत आहे. पहा, इंग्रज अफगाण युद्ध हे इंग्रजांनी अफगाणिस्तानात स्वतःची किंवा आपल्या अंकितांची सत्ता स्थापन करण्यासाठी केलेली युद्ध होती. यामध्ये पहिलं अँग्लो अफगाण युद्ध हे 1839 ते 42 या काळामध्ये झालेलं आहे. हे ब्रिटिश साम्राज्य आणि काबूलच्या अमिराती यांच्यामध्ये 1839 ते 42 पर्यंत लढण्यात गेलं होतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याला सुमारे डॅश लांबीची खाच खळगेयुक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदीमुखे आणि अरुंद खाड्यांनी दर्शवली जाते. मित्रांनो, प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. आपल्याला फक्त आणि फक्त पहिल्याच लाईनवरती या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे प्रश्नच आपल्याला तसा विचारला आहे. महाराष्ट्र राज्याला सुमारे किती लांबीची खाच खळगेयुक्त किनारपट्टी आहे? सरळ सरळ प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरची किनारपट्टी आहे, सागरी किनारपट्टी, आणि ती जी आहे ही ऑप्शन क्रमांक 2 तर 720 किलोमीटर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी फक्त खाच खळगेयुक्त असा शब्द वापरून थोडासा प्रश्न लेंदी केलेला आहे. महाराष्ट्र किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून देखील ओळखली जाते. यामध्ये ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग ही किनारपट्टी असलेली महत्वाची जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? पहा, आपल्याला काय विचारले की झेलम नदी. हा प्रश्न आपल्याला 2012 मध्ये देखील विचारला होता. फक्त केंद्रशासित प्रदेशाच्या ऐवजी कोणत्या राज्यातून वाहते असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर सरळ सरळ उत्तर माहित आहे मित्रांनो आपल्याला. झेलम नदी जी आहे ही पर्याय क्रमांक 1 तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधून वाहते. आणि झेलम ही नदी पंजाब मधील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची नदी आहे. ती त्या ठिकाणाहून येऊन सिंधू नदीला ती मिळून जाते. झेलम नदी उत्तर भारतातील एक अति महत्वाची नदी आहे. झेलम नदी वेरीनाग या ठिकाणी उगम पावते आणि जम्मू आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधून ती वाहत असते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश राज्यातील जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणीही आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. तर पारादीप बंदर हे कोणत्या
जिल्ह्यामध्ये आहे? तर जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा पारादीप बंदर. पण जगतसिंगपूर हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 तर ओडिशा राज्यामधील जे जगतसिंगपूर आहे या जिल्ह्यामध्ये आहे पहा पारादीप बंदर. आणि पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक नैसर्गिक खोल पाण्याचं बंदर आहे. पारादीप बंदराची पायाभरणी 3 जानेवारी 1962 रोजी जे भारताचे तत्कालीन पंतप्रधान आहेत पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न. आपल्याला हे प्रश्न कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची PDF व्हिडिओ संपल्याच्या नंतर जवळपास 2 तासाच्या नंतर त्या ठिकाणी आपण पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.